तर बघा मैत्रिणींनो, आता हळूहळू करून थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत म्हटल्यानंतर आता हवेमध्ये अगदी आपल्याला गारवा जाणवायला लागला आहे. तर आता पाऊस पडत असताना थंडगार हवा जेव्हा आपल्याला जाणवते, त्यावेळेस आपण पाऊस बघत बघत आपल्याला काहीतरी गरमागरम चहाबरोबर खावंसं वाटतं. अशा वेळेस आपण काय करतो, कांदा भजी करतो किंवा भज्यांचे वेगवेगळे प्रकार करतो आणि चहासोबत आपण ते खातो. तर बरेचसे काही असे नाश्त्यांचे प्रकारसुद्धा आहेत. आपण पटकन झटपट असं आपण करून आपण पाऊस एन्जॉय करू शकतो. त्यातलाच आपण हा एक जो प्रकार आहे तो आज आपण बघूयात. तर झटपट होणारा हा जो नाश्ता आहे तर तो बघूयात. तर आता बघा, मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतला आहे. आणि आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी अजिबात आंबट नसलेलं घट्ट असं दही त्यामध्ये मी टाकलं आहे. आता ते त्यामध्ये चांगलं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता एकदा दह्यामध्ये रवा जेव्हा मिक्स होतो तर तो कशा पद्धतीने मिक्स होईल, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे. तर आता मी अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालते. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंफार घट्ट झालं तरी चालेल, आपल्याला नंतर पुन्हा पाणी घालता येईल. आता गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं. आता तोपर्यंत आपण त्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी करून घ्यायची. आता मी चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, कारण मागच्याच व्हिडिओमध्ये पूर्णतः चटणीची रेसिपी मी हिरव्या चटणीची तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन ती पाहू शकता. आता बघा, 10-15 मिनिट झालेली आहेत. हे पीठ आपल्याला जरासं घट्ट वाटतं आहे, कारण त्यामध्ये रवा टाकलेला आहे, तो चांगला फुलला आहे, मस्त असा फुगलेला आहे, त्यामुळे पीठ थोडं घट्ट झालं आहे. आता थोडं थोडं करून त्यामध्ये मी पाणी घातलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा बघू शकता. तर बघा, आता अजून थोडंसं मी पाणी घालून त्याचं बॅटर जे आहे ते थोडंसं पातळसर बनवलेलं आहे. आता बघा, अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे. आता आपण इकडे कढईत गॅसवर मी ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग टाकायचा आहे, नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. जवळपास 1 प्रकारची आपण ही भाज्या करून घ्यायच्यात. आपल्या घरामध्ये ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या आपण चिरून घ्यायच्यात. आता त्यामध्ये मी हिरवी मिरची कापून टाकलेली आहे. तर ज्या भाज्या मुलं खात नाहीत तर त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता, म्हणजेच मुलांच्या खाण्यात त्या भाज्या जातील. किंवा मग तुम्हाला आवडत असतील त्याही भाज्या तुम्ही टाकू शकता. आता सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकला आहे बारीक चिरलेला. आता हा जो कांदा आहे थोडासा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा. नंतर बारीक चिरलेला कोबी त्यामध्ये मी घातलं आहे. तर तुम्ही बऱ्याचशा भाज्या ज्या घरामध्ये असतात, गाजर, फ्लॉवर, तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये टाकू शकता. म्हणजे वेगवेगळ्या भाज्या टाकल्यानंतर वेगवेगळी चव त्याला येते, वेगवेगळे रंग दिसतात. नंतर आपण टोमॅटो, कोथिंबीर घालून त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मीडियम गॅसवरती ह्या भाज्या अगदी थोड्याशा मऊ होईपर्यंतच परतायच्या, जास्त काही शिजवायच्या नाही आहेत. तर तुम्ही कलर पण बघू शकताय, मस्त वेगवेगळे कलर त्यामध्ये छान असे दिसतात आहेत. तर मुलांना खातानासुद्धा हे कलर छान दिसतीलसुद्धा आणि आवडीने खातीलसुद्धा. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे, थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर ही 1 प्रकारची भाजीच तयार झालेली आहे. याला छान टेस्ट, तिखट मिठाची टेस्ट येते. तर आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण ह्या ज्या भाज्या आहेत तर मऊ झाल्यानंतर हे काढून घेऊयात. आणि आता हे जे बॅटर आहे आपण बनवलेलं तर ते त्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा, आत्तापर्यंत थोडासा पाऊस चालू होता, आता थोडं ऊन पडलेलं आहे, पण अगदी थोडासा त्यामध्ये गारवा जाणवतो आहे. तर आपण ह्या थंडीमध्ये किंवा थंडगार हवेमध्ये आपण हा पदार्थ करून अगदी मस्त एन्जॉय करू शकतो. आता या बॅटरमध्ये ही भाजी टाकल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, किती छान असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही. तर हे एकदा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये राहिलेले आपण ज्या वस्तू आहेत त्या टाकून घ्यायच्यात. तर आता चवीनुसार मीठ मी घातलेलं आहे. तर आपण आता भाजी बनवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्याच्या अंदाजानुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. तर बघा, आता मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं आहे.
नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत खाण्याचा सोडा. तर थोडासा सोडा मी त्यामध्ये टाकते आणि आता त्यावरती अगदी थोडंसं मी पाणी घालते म्हणजे छान असं मिक्स होईल. तर आता बघा हे टाकल्यानंतर आपले जे आप्पे आहेत तर छान असे फुगले जातात आणि आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे हे आप्पे आपले तयार होतात. तर आता बघा हे चांगलं सगळं एकदा एकजीव करून घेतलं आहे आणि आता आपल्याला आप्पे तयार करून घ्यायचे. तर आता गॅसवरती मी आप्पे पात्र तापायला ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि ह्या सगळ्या वाट्यांमध्ये टाकल्यानंतर सगळीकडे फिरवून घेऊयात म्हणजे सगळ्या वाटीला लागेल असं आपल्याला फिरवून घ्यायचं. आता त्यामध्ये हे बॅटर जे आहे तर पूर्णतः हे आपण बॅटर भरून घ्यायचं. तर सगळ्या वाट्यांमध्ये हे बॅटर टाकून घेते मी. तर गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. एकदा भांडं तापल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे म्हणजेच वरून छान असं हे कुरकुरीत होतं. तर बघा पूर्ण भरून हे मी बॅटर त्यामध्ये टाकते आणि आपण झाकण ठेवून हे अगदी मध्यम गॅसवरती आपण 5 ते 6-7 मिनिट जवळपास हे आपण शिजवून घ्यायचं. तर बघा मी झाकण ठेवते आणि आता 5-6 मिनिट झाल्यानंतर पुन्हा आपण हे उघडून बघूयात. तर बघा अगदी मंद गॅसवरती मी हे भाजून घेतलेलं आहे. त्यावरती आता मी तेल टाकले आणि आता हे पलटी करून बघूयात. तर हे पलटी केलं सहज असं पलटी होतं आहे आणि बघा त्याचा रंगसुद्धा अगदी हलका सोनेरी रंग त्याला आला आहे म्हणजेच ही बाजू आपली छान अशी ही भाजली गेलेली आहे. तशाच पद्धतीने ही दुसरीही बाजू अशाच पद्धतीने भाजून घ्यायची म्हणजेच छान असे हे कुरकुरीत असे हे आप्पे आपले तयार होतील. तर सगळे मी पलटी करून घेते. हे पहा लगेच सहज निघतात ते, चिकटून अजिबात बसत नाहीत म्हणजेच आपलं बॅटरसुद्धा छान झालेलं आहे आणि आप्पेसुद्धा आपले खूप सुंदर झाले. तर अशाच पद्धतीने आता झाकण न ठेवता ही बाजू आपण आता चांगली भाजून घेऊयात. हवं तर तुम्ही अजून तेल टाकू शकता आणि नाहीसुद्धा टाकलं तरीसुद्धा हे आप्पे अगदी छान होतात. तर बघा आता मग अगदी कमी गॅसवरती आपण आता हे जवळपास 5 मिनिट आपण भाजून घेतलेलं आहे. तर दुसरी साईडसुद्धा अगदी छान बघा मस्त भाजली गेलेली आहे. तर तयार झाले हे आपले मस्त खाण्यासाठी रेडी झालेले आहेत हे आप्पे. आणि चटणीसुद्धा तुम्ही हवी असेल तुम्हाला पाहिजे असेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये घावनाबरोबर आपण ही हिरवी चटणी केलेली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता. तर बघा मस्त अशी हिरवी टेस्टी अशी चटणी आणि आतून सॉफ्ट जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत असे खमंग आप्पे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आणि थोडंफार आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.